नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी आणि मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक क्लिनिकल जे काही स्पेसिमेन्स असतात लॅबोरेटरीमध्ये, व्हेरियस जे काही ह्युमनच्या क्लिनिकल स्पेसिमेन्स आहेत ते कसे कलेक्शन केले जातात, तर त्याचं हँडलिंग कसं केलं पाहिजे आणि प्रॉपर कलेक्शन किंवा जे प्रोटोकॉल आहे तो कसा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हे प्रॉपर कलेक्शन करणं का गरजेचं आहे, कारण की याच्यामुळे जे काही ॲक्युरेट जे काही लॅबोरेटरी डायग्नोस्टिक हे आपल्याला मिळू शकतं. तसंच जर आपण प्रॉपरली प्रोटोकॉल जर फॉलो केला तर त्यामुळे जे काही स्पेसिमेनची जी इंटिग्रिटी आहे ते इन्श्युअर राहते. तसंच कंटॅमिनेशन प्रिव्हेंट व्हायला मदत होते आणि तसंच जे काही टेस्टचे जे रिझल्ट आहे ते नीट व्यवस्थित येतात. आणि हे जे काही स्टँडर्डाइज जे प्रोसिजर आहे त्याच्यामुळे पेशंटचं आणि जे काही हेल्थकेअर जे काही वर्कर आहे जे की स्पेसिमेन हँडल करणार आहे किंवा ते डायग्नोज करणार आहे त्यांच्यासुद्धा जे की हेल्थ आहे ती मेंटेन राहण्यामध्ये याच्यामुळे मदतही होत असते. आणि ह्या इसेन्शियल प्रोटोकॉलचे जे काही इलिमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेशंटचं आयडेंटिफिकेशन करणं, पेशंटला कोणता त्रास होतो आहे किंवा कोणतं त्याला टेस्ट करायच्या ते आधी सगळं बघून घेणं, तसंच त्याचं व्हेरिफिकेशन करणं, तसंच ॲप्रोप्रिएट कलेक्शन कंटेनर आहे ते वापरणं, तसंच स्टराईल टेक्निक मेंटेन ठेवणं, तसंच प्रॉपर टायमिंग आणि सिक्वेन्सिंग ही असली पाहिजे, तसंच डॉक्युमेंटेशन हे नीट व्यवस्थित असलं पाहिजे आणि सेफ्टी आणि इन्फेक्शन कंट्रोल आपण नीट हा जो काही प्रोटोकॉल आहे इसेन्शियल जे काही एलिमेंट आहे ते आपण पाळले पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात ब्लड कलेक्शन. तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड कलेक्शन टेक्निकमध्ये जो काही पेशंटचं जे काही प्रिपरेशन आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पेशंटचे जे काही आयडेंटिफाय आहे ते पूर्णपणे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे. त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नीट व्यवस्थित जो काही कलेक्शन घेणारा जो माणूस आहे त्यांनी पाहिलं पाहिजे. तसंच जो की वेन पंचर जे काही सेटअप आहे म्हणजे ॲप्रोप्रिएट जी काही वेन आहे ते सिलेक्ट केली पाहिजे. त्याच्यानंतर टॉर्निकेट हा अप्लाय केला म्हणजे आधी सगळ्यात पहिल्यांदा जे काही पेशंटला आधी नीट व्यवस्थित बसू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला जी की डाव्या हाताला असेल की उजव्या हाताला असेल तिची वेन जी आहेत ॲप्रोप्रिएट फील करायची आहे. फील केल्यानंतर टॉर्निकेट हा अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ती जिथून आपण ब्लड कलेक्शन करणार आहे ते अँटीसेप्टिकने व्यवस्थित आधी क्लीन करायचं आहे. प्रॉपर सर्क्युलर मोशनमध्ये क्लीन केल्यानंतर सेंटर टू आउटवर्ड असं ते पूर्णपणे क्लीन करायचं आहे आणि नंतर कलेक्शन सिक्वेन्स करायचं आहे. एकदा जर तुम्ही सिरिंजद्वारे करताय की त्याच्याद्वारे सुद्धा करू शकतात किंवा डायरेक्टली जे की व्हॅक्यूम टेनर आहे त्याच्याद्वारे डायरेक्टली मागून जे काही ट्यूब्स आहेत ते लावले जातात आणि सिरिंजद्वारे जर केलं तर सिरिंजमध्ये कलेक्ट करून ब्लड नंतर मग ट्यूबमध्ये आपण पोर करायचं आहे. आणि कलेक्शन सिक्वेन्स हा कसा असला पाहिजे ब्लड कल्चरचा किंवा जे की जर त्या पर्सनला जर ब्लड कल्चर सांगितलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड कल्चर जे काही बॉटल असतात एरोबिक आणि नॉन एरोबिक कल्चरमध्ये कलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जे कॉग्युलेशन ट्यूब असतात त्याच्यानंतर सिरम ट्यूबमध्ये आणि फायनली जे काही जर ब्लड शुगर असेल अशा काही टेस्ट असेल मग ते जे काही ॲडिटिव्ह ट्यूब्स आहे त्याच्यामध्ये जे काही ब्लड आहे तो कलेक्शन आपण करायचं आहे. त्याच्यानंतर ते जे की ॲडिटिव्ह ट्यूब्स आहे ते 8 to 10 टाईम जेनेटली इन्व्हर्ट करायचे आहे म्हणजे फिरवायचं आहे जेणेकरून ते प्रॉपर मिक्सिंग होईल, कारण की त्याच्यामध्ये अँटीकॉग्युलंट आणि कॉग्युलंट हे जे काही एजंट असतात तर त्यामुळे ते नीट एकदम ब्लडसोबत मिक्स झाले पाहिजे. आणि ॲप्रोप्रिएट जे की वेन पंचर साईटला जी काही वेन असेल तिथून जे काही सिरिंज असेल की व्हॅक्यूम टिनर हे इझिली माउंट करायचं आहे आणि त्याच्यावरती जो काही कॉटन असेल तो लावायचा आहे. कॉटन किंवा जे काही बँडेज वगैरे आहे ते लावायचं आहे. असं पूर्णपणे ब्लड कलेक्शन टेक्निक किंवा ब्लड जे बेस्ट प्रॅक्टिस आहे ते ब्लड कलेक्शनचे आपल्याला पाहायला मिळते. तसंच युरिन कलेक्शन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जर नॉर्मल युरिन ॲनालिसिस करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण जे काही मिड स्टेम जे युरिन आहे ते आपण कलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 ml जे काही मिनिमम आपल्याला जे काही युरिन आहे ती लागते. तसंच जर युरिन क्रिएटिन रेशो असेल किंवा अजून जर युरिया जास्त वाढला असेल तर प्रोटीन कंटेंट जास्त जर झाला असेल किंवा किडनीचा जर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी काही स्पेसिफिक टेस्ट असतात. त्याच्यामध्ये 24 आवरची जे काही युरिन आहे ती कलेक्ट केली जाते एका कंटेनरमध्ये. त्याच्यामध्ये स्टराईल कंटेनरमध्ये पूर्णपणे म्हणजे जर 6 वाजता जर डॉक्टरांनी सांगितलं असेल 6 वाजेपासून ते पुढच्या दिवशी जे काही 6 वाजेपर्यंत जी काही युरिन आहे ती कलेक्ट केली जाते एका स्टराईल कंटेनरमध्ये आणि नंतर मग त्याचं जे काही
डायग्नोस्टिक्स आहे ते होत असतं. अशाद्वारे जे काही 24 आवर कलेक्शनसुद्धा केलं जातं. तसंच जे की कॅथेटर जे काही स्पेसिमन आहे ते सुद्धा इसेन्शियली कलेक्ट केलं जातं आणि जे 15 मिनिटाच्या बिफोर कलेक्शन हे आपल्याला पाहायला मिळतं कॅथेटरमधून. अशा वेगवेगळ्या स्पेसिमन आणि हे जे काही युरिन कलेक्शन आहे ते स्टराईल कंटेनरमध्ये करायचं आहे. यूज केलेल्या कंटेनरमध्ये कधीही जे काही युरिन आहे ते कलेक्ट करायचं नाही आहे. स्टराईल जर कंटेनर असेल तेच यूज करायचं, म्हणजे पॅक कंटेनर असेल, वरतून त्याच्यावरती जर अजून एखादं कोटिंग असेल तर तेच जे काही युरिन जे काही कंटेनर आहे ते वापरायचं आहे. तर अशामध्ये वेगवेगळ्या टेस्ट असतात. नॉर्मल युरिन ॲनालिसिस असेल किंवा पोस्ट किंवा पी नंतरचं जे की किंवा फास्टिंगमध्ये जे युरिनसुद्धा हे कलेक्ट केलं जातं. अशाद्वारे आपण युरिन जे काही स्पेसिमन आहे ते स्टराईल कंटेनरमध्ये कलेक्ट हे करू शकतो आणि प्रॉपर हे हँड ग्लोव्ज वगैरे घालून किंवा टिश्यू पेपरचा वापर करूनच जे काही युरिन कलेक्शन आहे ते घेतलं पाहिजे. तसंच टिश्यू आणि बायोप्सी स्पेसिमन सगळ्यात पहिल्यांदा जे काही बायोप्सी आहे म्हणजे त्यातलं जे काही मास आहे त्याचं जे एंटायर जे काही कम्प्लिटलं जे काही टिश्यू मार्जिन आहे तो आधी रिमूव्ह करायचा आहे आणि जे काही स्किन असेल किंवा जे स्मॉल ट्यूमर आहे तेच आपण यूज करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही लार्जर जे काही मास असेल त्याच्यामधून एक एप्रॉप्रिएट किंवा रिस्पेक्टिव्ह एक कट आहे किंवा एखादा लार्जर जो काही मास आहे तो यातून कलेक्ट करायचा किंवा कट करायचा, जेणेकरून जे काही पोटेन्शियल ट्रीटमेंट आहे ती आपण व्यवस्थित करू शकू. तसंच निडल कोर बायोप्सीद्वारे एक फाईन निडलचा वापर करून सिलेंड्रिकल मास सॅम्पल आहे किंवा त्याच्यातून त्या लार्जर मासमधून एक्स्ट्रॅक्ट करायचे, जेणेकरून जे की आपण त्याचं एक्झामिनेशन हे किंवा त्याची स्टेनिंग करून आपण जे मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. तर त्याच्यामध्ये जे फाईन निडल ॲस्पिरेशन पण असतं, म्हणजे फाईन निडलचा म्हणजे सेलचा किंवा फ्लूडचं जे काही मास असेल त्याच्यातून जे काही फ्लूड असेल ते कलेक्ट केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये थायरॉइड मॉड्यूल्स असतील किंवा लिम्फ नोड इव्होल्युशनमध्ये क्विक ही जी प्रोसेस आहे याच्याद्वारे जे काही फाईन निडल ॲस्पिरेशनद्वारे त्यातलं जे काही लिक्विड असतं ते सुद्धा कलेक्ट हे केलं जातं. आणि नंतर मग स्पेशल हँडलिंगद्वारे हे जे काही फ्रेश टिश्यू आहे ते फ्रोझन सेक्शनमध्ये ठेवलं पाहिजे, आईसमध्ये ठेवलं पाहिजे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं पाहिजे आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा वापर करून जे काही ग्लुटाराल्डिहाइड जे काही फिक्झिटिव्ह जी टेस्ट आहे किंवा जे स्टेनिंग आहे या प्रोसेसद्वारे जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये आपण ते पाहू शकतो की बाबा जे सलाईन किंवा जे मीडिया आहे त्याच्यामध्ये फ्लो सायट्रीमध्ये ते फ्रेश कंडिशनमध्ये आपण ठेवू शकतो. तसंच जे RNA प्रिझर्वेटिव्ह आहे किंवा फ्रीज आपण व्यवस्थित त्याचं मॉलिक्युलर स्टडीमध्ये सुद्धा करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे याच्यामध्ये काय होतं, टिश्यू आणि जे बायोप्सी जे काही म्हणजे काही वेळेस काही जणांना काही मास हे आलेलं असतं किंवा थायरॉइडची ग्लँड असते तर ती डॉक्टर हे काढतात आणि ते कशामुळे झाले आहेत ते त्याच्यामुळे डिटेक्ट करतात. त्यामुळे जे थायरॉइडची जी ग्लँड असते ती एका स्टराईल कंटेनरमध्ये फॉर्मेलिनमध्ये टाकलेली असते. तर ती जी फॉर्मेलिनमध्ये टाकलेली असते त्याच्यातून एक जो लार्ज सेक्शन असतो तो मासचा, त्यामुळे तिथून जे स्पेसिफिक जे काही फाईन निडलने कट करायचं आणि त्याच्यानंतर त्याला स्टेनिंग करून ते जे की त्याच्यातले जे की लिम्फ नोड असेल किंवा जे लिम्फोमा असतील ते एक्झामाईनने केले जातात. तर अशाद्वारे जे काही टिश्यू किंवा बायोप्सीचं स्पेसिमन कलेक्शन हे केलं जातं. आणि हे जे कलेक्शन असतं ते स्पेसिफिक जे काही नर्सेस असतील किंवा जे डॉक्टर असतील ते कलेक्ट करतात आणि फक्त ते एक फॉर्म्युलांचा जो काही डबा असेल किंवा फॉर्म्युलांचं स्टराईल कंटेनर असेल त्याच्यामध्ये जे काही स्पेसिमन आहे ते टाकून देतात आणि जे लॅबोरेटरीमध्ये त्याचं एक्झामिनेशनही केलं जातं. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी स्पेसिमन जर आपण पाहिलं तर वाऊंड कल्चर म्हणजे जे स्टराईल सायलेंट ते जे काही असतं किंवा जे वाऊंड असतात त्याच्यामधून आपण स्वॅब बेसद्वारे किंवा रोटेटिंग मोशनद्वारे जे काही स्किनवरतून आपण जे काही एजेस वगैरे आहेत त्याद्वारे आपण कलेक्शनही करू शकतो. असं थ्रोट कल्चर जे असेल त्याच्यामध्ये जे स्ट्रेप्टोकोकस किंवा जे काही अदर जे पॅथोजनचं जे इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्यामधून आपण टंग्सवरून किंवा आपल्या माऊथमधून जे काही कलेक्शन आहे ते केलं जातं. तसं स्पुटम कल्चर जे काही म्हणजे थुंकी याच्यामध्ये कलेक्ट केली जाते, त्याच्यामधून आपल्याला जे काही मायक्रोबॅक्टेरियमचं जे काही इन्फेक्शन आहे ते समजतं. म्हणजे जर TB वगैरे झाला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जी स्टेनिंग वगैरे करून थुंकीची स्टेनिंग वगैरे करून आपण त्याचं एक्झामिनेशन हे करू शकतो आणि मायक्रोबॅक्टेरियम हे एक्झामिन आपण मायक्रोस्कोप खाली अंडर करू शकतो. तसंच स्टूल कल्चर जे काही असेल स्टूल सॅम्पलसुद्धा जे स्टराईल कंटेनरमध्ये कलेक्ट केलं पाहिजे. तसंच अनारोबिक जे काही
कल्चर केलं जातं. तर त्याच्यासाठी वेगवेगळे जार येतात, स्पेसिफिक जार येतात. त्याच्यामध्ये 10 to 20 ml जे काही ब्लड आहे ते रिक्वायरमेंट लागते आणि नंतर कल्चर मेथडद्वारे ती जी काही ब्लड आहे ते एक्झामाईन केलं जातं. तर हे जे काही स्पेसिमन्स असतील किंवा वेगवेगळे जे काही ब्लड कलेक्शन असेल किंवा युरिन कलेक्शन असेल, स्टूल असेल, स्पुटम असेल, हे स्टराईल कंटेनरमध्येच कलेक्ट केलं पाहिजे आणि प्रॉपर जे काही एक्सपर्टीज जे काही पर्सन असतील, हेल्थकेअर प्रोफेशनल असतील, त्यांच्याद्वारेच हे जे की त्यांच्या ॲडवाईसनेच हे जे काही स्पेसिमन आहे ते कलेक्ट हे प्रॉपर हे केले पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्लिनिकल स्पेसिमन्स आहे त्याचा प्रोटोकॉल कसा असतो आणि कोणकोणत्या प्रोटोकॉलद्वारे हे जे काही स्पेसिमन आहे ते कलेक्ट केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.